तर नमस्कार मित्रांनो. एकता ही शक्ती आहे हे आपण अनेकदा ऐकतो. पण खरोखरच दैनंदिन जीवनामध्ये त्याचा काही फायदा आहे का? तर चला आज जाणून घेऊया. तर आज आमच्या गावामध्ये वाढदिवसाचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही सर्व साहित्य घेऊन तिकडेच चाललो होतो. आणि तिकडे जात असताना आम्हाला सोबत 15x10ची फ्रेमसुद्धा घेऊन जायची होती. आणि ती फ्रेम खूप लांब आणि मोठी असल्यामुळे चालू गाडीतसुद्धा उभारून धरावी लागत होती. स्पॉटवरती पोचल्यानंतर ना मी लगेच गाडी यू-टर्न घेतली आणि लगेचच खाली उतरून सर्व साहित्य उतरायला घेतलं. कार्यक्रम संध्याकाळीच असल्यामुळे आम्ही दुपारी आलो होतो आणि त्यामुळे उन्हाचा तावा खूप जोरात बसत होता आणि त्यात सगळं लोखंडाचं साहित्य असल्यामुळे हाताला खूप जोरात चटके बसत होते. पण आमच्या सगळ्यांची एकी असल्यामुळे सगळ्यांनी थोडं थोडं सामान उतरल्यामुळे पटापट उतरून झालं. लगेचच आम्ही स्टेजच्या फ्रेमा लावायला घेतल्या. आता बघा हां, एकी कशी असते. आता जर मी इथे एकटी असते तर ही स्टेजची फ्रेम मी लावूच शकले नसते. कारण ही स्टेजची फ्रेम पकडायला कमीत कमी 4 लोकं तर लागतातच. वरून पाईप द्यायला 1 जण लागतो. मग आम्ही सगळेजण होतो म्हणूनच आम्ही ही स्टेजची फ्रेम लावू शकतो. आणि हे काही सोपं काम नव्हतं हां. हात जवळ बडबडायला लागले होते आमचे. आता एकी म्हणजे काय हो? तर एकी म्हणजे प्रत्येकाच्या स्वभावाला समजून घेणं आणि प्रत्येकाशी प्रेमाने बोलणं, चालणं, वागणं आणि ते काम आपण मोठं आहे म्हणून पूर्ण करून घेणं, ह्यालाच तर एकी म्हणतात. लहान आहे त्याला समजावून सांगणं आणि मोठा आहे त्याचं समजून घेणं, हाच तर खरा मोठेपणा आहे हो. आता ह्याच कामात नव्हे तर कोणतंही काम घ्या. प्रत्येक कामात जर एकाला एक व्यक्तीने मदत केली तर त्याची प्रगती नक्कीच होते. आता आम्हीच बघा की सगळ्यांनी आपापलं काम वाटून घेतलं आणि केलं. वेळ पण वाचला आणि कामही लवकर झालं की हो. म्हणतानाच म्हणतात, युनाइटी इज बिग स्ट्रेंथ. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा दैनंदिन जीवनामधून या म्हणीचा अर्थ नक्कीच समजला असेल.